जय भीम जय भारत। आपण पाहतात सक्षम भारत टीव्ही। मी श्रीकांत आपलं स्वागत करतो आहे आणि परत एकदा आपण आचारसंहिता जे लागू आहे त्या विषयावरती आज आपण फुटेज घेत आहोत। आम्ही आलो आहोत पांडव कॉलेजच्या बाजूला नागपूर उमरेड रोड जिथं भारत पेट्रोल पंप आहे तिथे सुद्धा आपण पाहू शकता माझ्या मागे एक ट्रक उभा आहे। ट्रकच्या बाजूला माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब यांचा बोर्ड इथं लागलेला आणि ठळकपणे हा त्यांचा पोस्टर त्यांचा प्रचार इथं करत आहे। तर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। त्या अगोदर आपण पाहूया की ते काय बोर्ड आहे ते। आपण पाहू शकता की नागपूर उमरेड रोडवरती जो भारत पेट्रोल पंप आहे पांडव कॉलेजला लागून त्या पेट्रोल पंपावरती हा एक बोर्ड लागलेला आहे। माननीय नरेंद्रजी मोदी साहेब या बोर्डवरती आहेत आणि हा बोर्ड इथं लागलेला आहे जो आचारसंहितामध्येही आपला प्रचार या माध्यमातून होत आहे। पेट्रोल पंपवाल्याने विचारलं आज मॅनेजर वगैरे कोणी आहेत नाही आणि त्यांच्या माहितीप्रमाणे की त्यांना अशा पद्धतीची पेट्रोल पंप मालकाकडून किंवा इथं असणाऱ्या मॅनेजरकडून कोणतीही सूचना आलेली नाही की आचारसंहिता लागलेली आहे की नाही लागलेली आहे, की आचारसंहितामध्ये ते बोर्ड आपल्याला झाकून ठेवावे लागतात की नाही ठेवावे लागत यांचीसुद्धा त्यांना कुणीही माहिती या कल्पना दिलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आपण पाहू शकता की हा उमरेड नागपूर हायवे आहे आणि त्याला लागूनच भारत पेट्रोल पंप आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा फुलेकर यांचा पेट्रोल पंप आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि इथं जे आहे ते पेट्रोल पंपावरती कर्मचारी काम करत आहेत। त्यांना विचारणा केली असता आचारसंहितेच्या पेट्रोल पंप मालकाने सुद्धा त्यांना अशा प्रकारची कोणती माहिती दिली नसल्याचे त्यांनी सांगितलेले आहे आणि सदर हा पेट्रोल पंप फुलेकर यांच्या मालकीचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। पण पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो की आचारसंहिता चालू असताना पूर्ण भारतभर इलेक्शन माहोलमध्ये आचारसंहिता आहे आणि अशा पद्धतीचे जिथं कुठंही शासकीय निमशासकीय खाजगी कुठंही असोत अशा पद्धतीचा प्रचारात्मक पोस्टर जर असतील तर ते आचारसंहिताच्या नियमानुसार त्यांना बंद किंवा झाकून ठेवले जातोय। परंतु इथं पूर्ण उघडपणे हा प्रचार भारत पेट्रोलियमच्या वतीने सुरू आहे। तर दाखवू ब्युरो रिपोर्ट सक्षम भारत टीव्ही नागपूर।